नमस्कार, आपण आलो आहे बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे जत तालुक्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। गेले 15 ते 20 दिवस आपण जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील मतदारांचा मूड काय आहे यासाठी आपण फिरत आहोत। सध्या आपण आलो आहोत बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे। जत पासून अगदी 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे। द्राक्षासाठी व बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेले अगदी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अगदी सदन असलेले हे गाव आहे। या गावातील बहुतांशी लोक कन्नड भाषिक आहेत आणि काही सीमा भागावरती हे गाव आहे। या गावामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा कौल कुणाला आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण आता जाऊया मतदारांच्याकडे। नमस्कार। नमस्ते। काय नाव आपलं? बसवराज गोपाळ गेज्जे। गेज्जे, राहणार बिळूर। बिळूर। काय शेती करताय का? काय शेती काय द्राक्ष बागेसाठी बिळूर प्रसिद्ध आहे? द्राक्ष बाग। बेदाणे बहुत जास्त बनवताय का द्राक्ष बनवताय? मार्केट बेदाणे दोन्ही होत आहे। बरं। सध्याची जर परिस्थिती बघितली तर मजुरांचे दर वाढलेले आहेत, खताचे दर वाढलेले आहेत, औषधाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे बेदाण्याचे दर कमी आहेत। कोल्ड स्टोरेजला दिलं की तिथं सुद्धा त्याला पैसे द्यावे लागतात। त्यामुळे एकंदरीत शेतकरी अडचणीत आहे असं वाटतंय? अडचणीत आहे। बरं। सध्या पावसाची परिस्थिती कशी आहे? पावसाची परिस्थिती कमीच आहे। हा, काय द्राक्षाचं वाण वगैरे काढले का? चालू आहे कामकाज चालू आहे जोरात। बरं। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। एकूण 11 उमेदवार उभे आहेत। 3 राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार आहेत। त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत आहेत, भाजपच्या वतीनं पडळकर आहेत, बीएसपीच्या वतीनं विक्रम ढोणे आहेत, अपक्ष उमेदवार माझे उजगुंड यांच्यासह 11 उमेदवार आहेत। काय मूड आहे लोकांचा इथं? सगळ्यांचं आता विक्रम दादाचं आहे। बरं। का बरं? ते काम केलंय भरपूर। काय आणून सोडलंय, कोणाला पाणी नव्हता काय नाही। बिळूर मध्ये काय अवस्था आहे? विक्रम दादाचं जोर। काय कामं केलीत बिळूर मध्ये? बिळूर मध्ये सगळीकडं देवस्थानला दिलाय आणि सगळं मंडप वगैरे दिलाय आणि पाण्याचं लय सगळ्यांचं काम केलंय आणि दवाखान्याचं केलंय, प्लेविंग मठात प्लेविंग ब्लॅक केलंय, सगळं कामं केलंय, भरपूर कामं केलंय दादा। हे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला केव्हा कळत आहे तेव्हापासून एवढं आमदार कोणी काम केलं नाही। आता या आमदाराचं काम एकदम चांगलं आहे आणि सगळ्याबरोबर मिसळून आहे। बाकीचे पण उमेदवार म्हणतात आम्हालाही जरा संधी द्या, आम्ही जत तालुक्याचं चेहरा करणारा द्यायचं, दुसऱ्यांना देऊन काय फायदा आहे? आणि ते दुसरं गावचं माणूस येऊन येतं काम काय करणार आहे त्यांनी? काय करू? संधी द्या म्हणतात। संधी द्या म्हणतोय, माणसाला द्यायला लागतं, बाहेरच्या माणसाला द्यायला लागत नाही। आता इथं आमचं घरचं माणूस आहे, ते तालुक्याचं माणूस आहे, त्यांनाच द्यायला लागणार। मध्यंतरी संजय काका पाटील हे पाणी आणलं म्हणून हत्तीवरून साखर वाटले, त्याचं काय? त्यांनी हत्तीवरनं पैसे गोळा करून त्याचं पक्षाचं केलंय, ते कसं काय पाणी सोड? पाणी आलंच नाही। तेव्हा कट आलंच नाही। एक दिवस आलं तर पाणी आल्यासारखं झालं काय? नाही। बरं। ओके, धन्यवाद। आता पावसाळ्यात सुद्धा पाणी आहे, कुठला आमदार आणून सोडतंय पावसाळ्यात? आता पाऊस झालाय, थोडं पाणी आलंय भरपूर, त्याच्यामुळे आमचं तलाव सगळं भरलंय। आता 1-2 वर्ष तर एकदम शेतकरी निवांत आहे, त्याला कसं विसरतंय? त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बाग फायदा म्हणजे काय? नाही तर जळून जात होतं द्राक्ष सगळं। सगळं बाग राहिलंय आमदार सावंतामुळं, नाहीतर एक सुद्धा बाग आमचा काही राहत नव्हता। मग कौल कुणाला आहे? दादालाच आहे। दादा येणार, भरपूर लीड येणार। ओके। नमस्कार। काय नाव तुमचं? शेख जाफर शेख, राहणार बिळूर। काय करताय व्यवसाय? काय नाही, व्यापारी करताय। बरं, काय परिस्थिती, मूड काय आहे बिळूरचा? मूड काय भरपूर आहे। काय कुणाचा आहे? कुठल्या पक्षाचा आहे? काँग्रेस आहे। का बरं? दादाशिवाय काय नाही। बरं, काय केले कामं दादांनी? कामं आमचं माझं माळात पाणी नव्हतं तिथे, पण त्यांनी पाणी सोडलेलं आपल्याला। पाणी सोडल्यामुळे काय फायदा झाला शेतकऱ्यांना? फायदा का? शेतकरी त्यांच्यामुळे टिकले, आम्ही ऊस तोडण्यात जाणार होतो। बरं। उत्पन्न वाढलंय शेतकरी वाढलंय। मसर पिसर पाणी झालं, गहू झाला, मका झाला, त्यामुळे दुधाचं हे पण वाढलं, दुधाचं पण वाढलं। अन्नदानाला आलोय दादाने। बाकी पण उमेदवार म्हणतात आम्हाला संधी द्या, आम्ही जत तालुक्यात दुष्काळ मुक्त करू, पाणी आणू असं म्हणतात। त्यांनी मुक्त करणार नाही, लोकांना मुक्त करतात ते लोक, तसं देता येत नाही। घरच्या माणसालाच निवडून आणायचं, त्यांनाच देणार। ओके, धन्यवाद। शेती करताय? काय शेतीमध्ये? बाग आहे। बरं। काय सध्या काय बिळूर मध्ये कोणाची हवा आहे? विक्रम दादा। का बरं? कामं केलेत। काय प्रमुख कामं 1-2-3 सांगता येतील का तुम्हाला? हो। काय सांगा की? धनगर समाजाचं बिरोबा मंदिराचं समाज मंदिर आहे, सभा मंडप बांधून दिले। गुरु बसवेश्वर मठामध्ये पेविंग ब्लॉक घालून दिले आणि भक्त लोकांसाठी ते शौचालय वगैरे बांधून दिले आणि मुर्मीकरण केले दोन्ही पीरची।
आणि शिंद्याळ वस्तिंद्याळ ते वज्रवाड हे मुर्मीकरण करून दिलं. हां मग बाकीचे भाजपवाले म्हणतात आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे दिले, एस टी 50% महिलांना फ्री केलेत, त्यामुळे यावेळेला संधी आम्हाला द्या असं म्हणतात. काय केलं संधी म्हणजे 1500 रुपये किती दिवस देणार आहे? पुरत नाहीत. पुरत नाही. पुरत नाहीत. पुरत नाही. आणि PM किसान दिले आम्ही पैसे. PM किसान काय दिलं? लोकांचे पैसे लोकांना दिले. लोकांना दिले. ते काय 2000 काय होणार आहे? काय होत नाही. हा, काय होणार आहे लोकांना? ओके ओके धन्यवाद. ಹೆಸರೇನು? ಬಾಪು ಗೆಜ್ಜರಿ ಬಾಪು ಗೆಜ್ಜಿ ಊರ ಬೆಳೂರು ಬೆಳೂರ. ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಅಂತದ್ರಿ? ನೋಡ್ತಾವ್ರಿ ಹಾ ಹಾ ಸೇದ್ಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ. ಶೇತಿಗೆ ಮಾಡ್ತೀರಿ. ಈಗ ವಯಸ್ಸೆಟ್ರಿ? 70. ಆಯ್ತು ಈಗ ಎಷ್ಟು ನಿಮಗೆ ಫ್ರೀ ಅದು ಏನು 50% Free. ತಿರ್ಗಾಡ್ತೀರ ಎಲ್ಲಿಲ್ಲ? ತೆಗೆದಿದ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗುದ್ರಿ. ಸುಮ್ಮ ಹೋಗುದಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಸುಟ್ಟಾಗ್ರಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗುದ್ರಿಲ್ಲ? ಎಲ್ಲಿ ಹೋಗ ಬರ್ ಯಾನ್ರಿ ಹವಾ ಏನದ ಸದ್ಯ ಬೆಳೂರೊಳಗೆ? ಇನ್ಯಾ ನಾವು ಹೊಲ್ದಾಗ ಇರ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಏನು ಬಾ ಮಾಹಿತಿ. ಯಾರ್ಯಾರು ನಿಂತಾರ? ಎಷ್ಟು ತಾರೀಕು ಇಲೆಕ್ಷನ್ ಅದ? ಯಾನ್ ಬುಧವಾರ ತಿಳಿದ್ರಿ. ಬುಧವಾರ ತಾರೀಕ ತಾರೀಕು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. यान ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ओके ओके धन्यवाद. नमस्कार. नमस्कार बोला. काय नाव काय आपलं? कोळी कोळी. पूर्ण नाव सांगा. भैरप्पा सदाशिव कोळी, गाव कुठलं? बिरोळ. बिळूर आहे होय. काय करता व्यवसाय? पाण्याचा धंदा. पाण्याचा धंदा म्हणजे? पानं खायची. पाणी खायचं पान होय. पानाला नुसतं पान हे करताय का चुना पण लावताय त्याला? नाही व्यापार करताय. कुठनं कुठे देताय? मंगळवाडा. मंगळवेळेला पानं आणताय कुठलं? इथं बिरोळमध्ये आहे. बिळूरला बागा आहेत काय? आहेत. बर 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 बेडगला आहे बिरोळ. बर मग आता किती डाग देत आहेत रोज? रोज एक 7-8 डब्बाने. 7-8 डब्बा. काय परवडतंय? मग आता गेल्या 60 वर्षापूर्वी बिळूर परिसरामध्ये दुष्काळ पडला होता, त्यामुळे पान बागा सगळ्यात जळाल त्या. मग आता परत लावली काय लोकांनी? लावले. बर यावर्षी पाणी झालं. बर. काय हवा काय कोणाची म्हणते इलेक्शन? हवा दादा. विक्रम दादा. बर. का बरं? दुसरे पण उमेदवार आहेत? नाही हा. आपलं दादा मत आहे. दादा साहेब आहे. बर ओके धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आपलं नाव विनायक महादेव पवार. विनायक महादेव पवार. काय करायला? हे बॅलेट वाटणे चालू आहे. बॅलेट कोणाचं आहे? आपले वडील आहे स्वतः. वडील स्वतः उमेदवार आहेत काय? हो काय नाव? 10 नंबर महादेव महबूब पवार. महादेव महबूब पवार. आपलं- काय चिन्ह आहे त्यांचं? आपलं लिफाफा हे चिन्ह आहे. पाकिट चिन्ह आहे. पाकिट चिन्ह आहे. उटी गावच्या गेल्या वेळेला खासदारकीला विशाल पाटलांना ते चिन्ह हो, मिळालं. 1 लाखानं ते निवडून आले. निवडून आलेत. त्यामुळे मग पाकिटची हवा आहे काय? हवा आहे. आहे ना? आहे. बर काय विशेष प्रश्न घेतलेत तुमच्या उमेदवारांनी? उमेदवारांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता आले का? एवढं उशिरा आले का? हा लोकांसारखं तुम्ही गाडी लावली नाही हा. की असं मोठा बोंगाबाजी नाही, तुमचे प्रचार नाही त्या लेवलचा. माझ बिळूर परिसरात आहे तुम्ही? हा बिळूर काय परिसरात लोकांचा आहे. चांगला रिस्पॉन्स? रिस्पॉन्स आहे चांगला. आपण लोकांना सांगतोय, घर जाऊन आपण भेटून स्वतः मी मुलगा, माझे काका, हा. आमचे भाऊ, आमचे असे 4 जण मी प्रचाराला करायला लागलो. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार. नमस्ते अण्णा. काय नाव आपलं? रामण्णा बसवंडा मोळकोड. रामण्णा मोगलगड होय. राहणार बिळूर. बिळूर. बर काय चाललंय? निवांत बसलेले? निवांत बसले. काय विक्री चाललंय? काय चाललंय? काय विक्रीच की बर काय करताय सध्या? शेतीच की. शेती करताय. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले. सुरू कोण आलतं उमेदवार तुमच्याकडे? आलं की कोण आलतं? विक्रम सावंत. विक्रम सावंत आलते. आणि विक्रम ढोणीचं पोस्टर लावलंय की? लावलं होते काल आलत. ते पण आलते? ते पण आलते. बर काय कोणाची हवा आहे गावात? आता विक्रम दादा. का बरं? त्यांचं ते कामं केलेत. काय केलीत कामं? सगळे केलेत त्यांनी. काय विरोधक म्हणतात काय कामं केली नाहीत, काय नाही, नुसतं गोड बोलते तसं? नाही आमच्यात तरी कामं केलेलं आहे. केलेत कामं? कामं केली. बाकीचे पण उमेदवार म्हणतात आम्हाला निवडून द्या, आम्ही जत तालुक्याचा विकास करू, पाणी आणू. सगळ्यांना म्हणणारच की निवडून द्या म्हणून. बर आणि आमच्या भाजपनं पाणी आणल्यामुळे हत्तीवरून मिरवणूक काढली होती बिळूरला. काढलं होतं ते. गेलं की काढून. पाणी गेलं काय? पाणी बी गेला आणि हत्ती बी गेला. हत्ती बी गेला. परत आलाच नाही. नाही. बर ओके धन्यवाद. ನಮಸ್ಕಾರ. ಏನ್ರಿ ಹೆಸರ? ಧರಪ್ಪ ಪಾಟೋಳೆ. ಪಾಟೋಳೆ. ರಾಹನಾರ ಬಿಳೂರ್. ಏನ್ ಮಾಡಿದ್ರಿ ಕೆಲಸ? ಯಾನ್ ದಗದಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿ? ದಗದ್ ಹೋಗಿ ಮಾಡ್ತಾರಿ. ಸದ್ಯ ಏನ್ ನಿವಣುಕ್ ನಡೆದ ರಣಧುಮಾಳಿ? ಹಾಂ ರೀ. ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ಬರ್ಲಾಗ್ತಾವ, ಧುಳ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊಂಟಾವ. ಯಾರ್ದ ಏನ್ ಜೋರ? ನಮ್ದು ಐತ್ರಿ. ಹಾ BJP ಐತ್ರಿ. ಬಿಜೆಪಿ ಆದ್ರಿ. ಯಾರು ನಿಂತಾರ ಬಿಜೆಪಿ? BJP ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ನಿಂತಾರ್ಲೆ. ಯಾರ ಹೆಸರ? ಹೆಸರು ಯಾನ್ ನಾವ್ ಯಾನ್ ಬಿಡೋಕರ್ರಿ. ನಿಮ್ದೇನ್ರಿ ಹೆಸರ? ಬಾಳಪ್ಪ ಬಾಬಣ್ಣ. ಊರ? ಬೆಳೂರು. ಬೆಳೂರ. ಯಾರು ನಿಂತಾರ? ಪಡೋಕರ್. ಯಾರ್ದ ಹವಾದ ಊರಾಗ? ಅವಂದೈತಿ. ಅವಂದದ. ಯಾಕ್ರಿ? BJP ನಮ್ಮ ಲಾಡ್ಕಿ ಬೈನ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟ. 1500 ಕೊಟ್ಟ ರೊಕ್ಕ. ಅವು PM ಕಿಸಾನ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟರಿಲ್ಲ? ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ठीक आहे धन्यवाद. ಬರಾನ ಬರ್ತಾವ. ನಮಸ್ಕಾರ. नमस्कार. ಏನ್ರಿ ಹೆಸರ? ಹೆಸರು ತಮ್ಮಣ್ಣ ಭೈರಪ್ಪ ಪೂಜಾರಿ. ಪೂಜಾರಿ. ಊರ? ಊರು ಬಿಳೂರು. ದೇವ್ರ ಪೂಜಾರಿ ಅದ್ರಿ ನೀವು? बर ಜಾತ್ರೆ ಯಾವ ಇರ್ತದ? ಜಾತ್ರೆ ಫೆಬ್ರವರಿ. ಜಗ್ಲಿ ಇರ್ತದ ಜಾತ್ರೆ 4 ದಿವಸ.
ಹರಬಂಡಿ ಉತ್ಸವ ಮಹೋತ್ಸವ ಎಲ್ಲ ಇರ್ತದೆ 5 ದಿನ ಇರ್ತದೆ. ಬೇರೆ ಏನ್ರಿ ಇದು ನಿವಣ್ಣುಗ್ ಹವಾ ಪಡೋಕರ್ದ ಐತ್ರಿ. ಪಡೋಕರ ಆದ್ರಿ ಯಾಕ್ರಿ ಏನು ಬಾಕಿನೂ ಅಕರ ಉಮೇದವ್ರು ನಿಂತಾರಲ್ಲ ಬಾಕಿ ಅಕ್ರ ಉಮೇದ್ವಾರಲ್ಲ ಪಡೋಕರ್ದ ಮಾತ್ರ ಹವಾ ಹವಾದ ಓಕೆ 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 ಧನ್ಯವಾದ. ಏನ್ರಿ ಹೆಸರ ಮಲ್ಲಪ್ಪ ಮಲ್ಲಪ್ಪ ಅಡ್ಡ ಹೆಸರ ಗುರು ಗುರು ಊರ ಇದೇ ಊರು. ಆ ಮೆಡಿಕಲ್ದವ್ರು ಅದಾರಲ್ಲ ಗುರು ಅವ್ರ ಯಾರ ಅವ್ ನಮ್ಮ ಅಣ್ತಮ್ರ ಅಣ್ತಮ್ರ ಅದಾರ ಬರ್ ತಬ್ಬೇದು ಓಕೆ ಅದೆಲ್ಲ बर पंच्याऐंशी वय नमस्कार नमस्कार ಏನ್ರಿ ಹೆಸರ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕರೇನವ್ರ ಊರ ಬೆಳೂರು ಹ್ಞೂ ರೀ ಏನ್ರಿ ಯಾನ್ ಸದ್ಯ ಹವಾ ನಡದ ಇಲೆಕ್ಷನ್ದು ಏನ್ ನಡ್ದೈತಿರ್ಲಿ ಹಾಂ ಮತದಾನ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋತ್ರಿ ನೀವು ಹೋಗ್ತಿರ್ಲಿ ಎಷ್ಟು ತಾರೀಕು ಐತ್ರಿ ಮತದಾನ ಏನ್ ಮುಂದಿನ ಬುಧವಾರ 20 ತಾರೀಕಿಗೆ ಹ್ಞೂ ರೀ ಯಾರದ್ರಿ ಹೊರಗೆ ಹವಾ ಏನಿಲ್ಲ पडेल हां 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 ठीक 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 ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं राजेंद्र पोतदार राजेंद्र पोतार राहणार बिळूर बर काय व्यवसाय माझं स्वस्तदान दुकान स्वस्तदान दुकान आहे बर बर काय काय हवा काय म्हणते गावात आहे हवा सगळ्या पार्टीचं सगळ्या पार्टीचं आहे कोणाच जोर आहे काय काय तसं सांगता येत नाही सगळ्या पार्टी आमचंच म्हणतंय सगळं तुमचंच आहे ओके ओके धन्यवाद ओके नमस्कार ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ರಿ ಹೆಸರ ಕಾಶಿಬಾಯಿ ರೀ ಅಡ್ಡ ಹೆಸರು ರೀ ಕೋಷ್ಟಿ ರೀ ಕೋಷ್ಟಿ ಊರು ರೀ ಬಿಳೂರ बर ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ವ್ಯವಸಾಯ ಘರ್ಕಾಮ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಏನ್ ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀರಿ ವ್ಯವಸಾಯ ಮಾಡ್ತೀರಿ ಚೇತಿಗೆ ಐತ್ರಿ ನಾವ್ ಈಗ ಬಿಟ್ಟ ಮನ್ಯಾಗ ಕಾಲಲ್ಲ ಪಾಯಿ ಹಾ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ನೋಡ್ತಾವ್ರಿ ನೋಡ್ರಿ ಶೇತಿ ಏನ್ ಫಾಯ್ದಾ ದೊಡ್ಡ ಅದನ್ರಿ ಶೇತಿ ಏನ್ ಫಾಯ್ದಾ ತೋಟದಾಗ ಅದ್ರಿ ನಾವ್ ಮಾಡಾಕ ಕೊಟ್ಟದಿವ್ರಿ ಮಾಡೇ ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ತಲೆಗೆ ತಾ ಬೇಡತ್ ನೀಗಂಗಿಲ್ರಿ ನಮಗ ಬೇರ್ ಬರ್ ಬರ್ ಈಗ ಸದ್ಯ ನಿವಣ್ಣುಕ ಅನ್ನೋದು ಏನ ಹಾವಳಿ ನಡೆದ್ರಿ ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ಧುಳ ಮಾಡ್ಕೊತ ತಿರ್ಗಾಡಕತ್ತೇವ ಯಾರದ್ರಿ ಹವಾ ಊರಾಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೇನ್ ಅಷ್ಟು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ಮತದಾನ ಗುರ್ತದ್ರಿ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಅದು ನಮ್ಗೇನ್ ಅಷ್ಟು ಲಕ್ಷ ಇರಂಗಿಲ್ರಿ ಯಾವಾಗ ಹೇಳ್ತಾರ ಅಷ್ಟು ಹೋಗ್ತೀವಿ ನೋಡಿ ಹಾ ಹಾ ನಿಮಗೇನು ಗುರ್ತದ್ರಿ ಮತದಾನ ಯಾವಾಗದ ನಮ್ಗೇನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಏನು ಗುರ್ತಿರ್ರಿ ಇನ್ನ ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ बर बर ओके नमस्कार नमस्कार नाव काय आपलं बसवराज कुष्टी बसवराज कुष्टी कोष्टी राहणार बिळूर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे 11 उमेदवार आहेत त्यामध्ये विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत आहेत भाजपच्या वतीनं पडळकर आहेत त्यानंतर BSPच्या वतीनं विक्रम ढोणे आहेत अपक्ष उमेदवार महादेव उजगोड यांच्यासह 11 उमेदवार आहेत काय हवा कोणाच्या गावात आता सध्याला अजून काय माहित नाही मतदान किती तारखेला आहे मतदान किती तारखेला आहे माहिती आहे का मतदान अजून काय सांगा मतदान 20 तारखेला आहे सगळ्यांनी जाऊन मतदान करायचं 100% लोकशाहीचा महोत्सव आहे आपण मतदान केल्याशिवाय चालत नाही ओके धन्यवाद ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕೊಂಚಿ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕೊಂಚಿ ಯಾನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ ನಾವು ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಐತ್ರಿ ನಮ್ದು ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಐತಿ ಹಾಂ ರೀ ಇಲ್ಲಿ ಬಕಳಿ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಕಾಣ್ಲತ್ತಾವು ಹಾಂ ಇಲ್ಲಿ ಏನೈತಿ ಗುಡಿ ಬಿಡಿ ಐತಿ ಏನ್ ಇದು ಕಾಳ ಭೈರವನಾಥ್ ಮಂದಿರ ಐತ್ರಿ ಕಾಳ ಭೈರವನಾಥ್ ಮಂದಿರ ಐತೇನ್ರಿ ಮಂದಿರ ಬಹುತೇಕ ದೊಡ್ಡ ಕಾಣಿಸ್ತದ ಯಾಕಂದ್ರೆ ಅಂಗಡಿಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಅದಾರು ಮತ್ತೆಲ್ಲ ಅಂಗಡಿಯಾಗೆಲ್ಲ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಆಟಿಗೆ ಎಲ್ಲಾನು ಇಟ್ಟಾರೆಲ್ಲ ತಿನ್ನೋದು ಎಲ್ಲ ಸಾಹಿತ್ಯ ಬಾರ್ 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 ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಬಂದವ್ರಿ ಹಾಂ ರೀ ಹಾಂ ಬಂದವ್ರಲ್ಲ ಹೇಳಿ ಎಷ್ಟು ತಾರೀಕು ಇಲೆಕ್ಷನ್ ಗುರ್ತದ 20ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ರೀ 20 ತಾರೀಕಿಗೆ ಚಲೋ ಗುರ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂದ ಉಮೇದವಾರ ಯಾರು ಗುರ್ತಾರ ಯಾರು ಅದಾರ 4 ಮಂದಿದ ಗೊತ್ತೈತ್ರಿ 4 ಮಂದಿ ಗುರ್ತಾರ ಪ್ರಮುಖ ಈ ಒಟ್ಟಿ ಎಲ್ಲ ಕುಡಿಸಿ 11 ಮಂದಿ ಉಮೇದವಾರ ಅದಾರು ಅದರಂದು ಇವ್ 4 ಮಂದಿ ಪ್ರಮುಖ ಲಡತೈತಿ ಬರೋರಿ ಅದರಂದು ಯಾರು ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನಿಸ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಕಮಲದವ್ರಿ ಕಮಲದವ್ರು ಬಾರ್ ಬಾರ್ ಯಾಕೆ ಕಮಲದವ್ರ ಆಮದಾರ ಆತಾರ ಚಲೋ ಅದಾರ್ರಿ ದಗದ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ಹೆಸರು ರೀ ಪೂಜಾರಿ ಯಾನ್ ಪೂಜಾರಿ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಪೂಜಾರಿ ತಿಪ್ಪಣ್ಣ ಪೂಜಾರಿ ಯಾನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ ರೀ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಐತ್ರಿ ಗಾಡಿ ಐತಿ ಎದ್ರ ಗಾಡಿ ಜೀಪ್ ಗಾಡಿ ಜೀಪ್ ಏನು ಟೆಂಪೋ ರೀ ಟೆಂಪು ಜೀಪ್ ಗಾಡಿ ಬಾರ್ 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 ಸದ್ಯ ನಡೆದ ಜೀಪ್ ಗಾಡಿ ವ್ಯವಸಾಯ ನಡೆದ ವ್ಯವಸಾಯ ಹಂಗೆ ಇರ್ತಾವ್ರಿ ಬಾಡಿಗೆ ಆ ಕಡೆ ಬಾಡಿಗೆ ಇರ್ತಾವ ಆ ಕಡೆಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀರಿ ಬಾಡಿಗೆ ನಾವು ಸಾಂಗ್ಲಿ ಕೊಲ್ಲಾಪುರ ರೀ ಹಾಂ ಹಾಂ ಈ ಕಡೆ ಹಂಗ ನಮ್ಮ ಲೇಬರ್ಗಳು ಇರ್ತಾರೆ ಬಾರ್ ಬಾರ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆನ್ ಡ್ಯೂಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಗಾಡಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆನ್ ಡ್ಯೂಟಿ ಗಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರಿ ಅದು ಬಾಡಿಗೆ ಶಿಸ್ತು ಐತಿ ಹಾಂ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಗಾಡಿ ತಂದ್ರಿ ನಾ 10 ವರ್ಷ ಆಯ್ತಲ್ಲ 10 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಹಾಂ 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 ಈ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಚಾಲೋ ಅದ ರೀ ಹ್ಞೂ ರೀ ಗಾಡಿಗಳು ಎಲ್ಲ ಓಡಾಡಿ ಧುಳ ತೆಗಿಲತ್ತಾರ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಅನ್ಸೈತಿ ಯಾರು ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನ್ಸೈತಿ ನಮಗೇನು ಹಂಗೆ ಒಮ್ಮೆ ಹಂಗೆ ಹೇಳ ಬರ್ತೈತೆ ರೀ ಒಮ್ಮೆ ಹೇಳ್ಬೇಡಿ ಸಾವ್ಕಾಶ ಹೇಳ್ರಿ ಭೂಮಿಪುತ್ರ ಯಾರೇ ಆಗ್ಬೇಕು ಹಿಂಗೆ ಭೂಮಿಪುತ್ರ ಆಗ್ಬೇಕಾ ಯಾರ್ರಿ ಯಾರು ಭೂಮಿಪುತ್ರ ಹೇಳ್ರಲ್ಲ ಹೆಸರ ಹೆಸರು ಹೇಳಲ್ರಿ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಹೆಸರು ಹೇಳಿ ಬಿಡ್ರಿ ಅಂದಾಜ್ ಹೇಳ್ರಿ ನೀವು ಹೆಸರು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ನನಗೆ ಅಮುಕ್ ಮನುಷ್ಯ ಆಮದಾರ ಆಗ್ತದ ಅಂದಾಜು ನೀವು ಅಂದಾಜು ಹೇಳ್ದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೇಳ್ದ ಅಂದಾಜು ಹೇಳ್ದ ನಾವು ಹೇಳೋದು ಆಮದಾರ ಆತಾರ ಹಿಂಗೂ ಇಲ್ಲ ಹಾಂ ಒಂದು ಅಂದಾಜು ಹೇಳ್ರಿ ಯಾರು ಆತಾರು ಭೂಮಿಪುತ್ರ ಒಳಗೆ ಯಾರು ಭೂಮಿಪುತ್ರ ಒಳಗೆ ಇಬ್ರು ಅದಾರು ಅದ್ರ ಬಿಟ್ಟು ಏಕೂನ್ ಅಪಕ್ಷ ಅವ್ರು ಕೂಡಿಸೊಂದು 11 ಮಂದಿ ಐತಿ ಏಕೂನ್ ಉಮೇದ್ವಾರ
ಇನ್ನು ನೋಡ್ಬೇಕ್ರಿ 2-3 ಒಳಗೆ ಯಾವ್ದು ಬರ್ತೈತಿ ನಮಗೂ ತಿಳಿವ ನಮಸ್ಕಾರ ಕಾಕ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ಮಾಡೋದು ತಗದ್ರಿ ಯಾರು ನಡೆದಿಲ್ಲ ಕಡಿಕತ್ರಿ ಯಾರು ಆ ಕಡೆಗೆ ತಿರ್ಗಾಡಿ ಯಾನ್ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಯಾನು ಕುಶಾಬ ಮುರುಗಪ್ಪ ಕರಿನವ್ರು ಕರೇನ್ ಅವ್ರು ಯಾನ್ ಸದ್ಯ ಹೊಲ್ದಾಗ ಏನತ್ತವ್ರಿ ಬೆಳಿ ಏನ್ ಐತ್ರಿ ಯಾರು ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಾರ ರಕ್ಷೆ ಆಗೈತಿ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಬಂದವ್ರಿ ಗಾಡಿ ಓಡೋದ ದುರ ಹಾಡ್ಲತ್ತ ಬರ್ಸುದ ಜಗಿ ನಡೆದ ಸದ್ಯ ನಡೆದೈತ್ರಿ ಯಾರ ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನ್ಸದ್ ನಿಮಗ್ ನಮ್ಗೆ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರು ಆತಾರ ಹಿಂಗೆ ಶಂಕ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರು ಯಾರು ಇವ್ರಿ ಪಡೋಕರ ಕೊಡೋಕಾರ ಯಾಕಂದ್ರ ತಮ್ಮನಗೌಡ ಸಹ ಬಿಜೆಪಿ ಅಂದ್ರೆ ಉಮೇದವ್ರು ಬೇಡಿದವ್ರ ಉಮೇದವ್ರು ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ ಕರೆ ಅವಂಗ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವಂಗ್ ಕೊಡ್ಬಾರ್ದಾಗಿತ್ತ ಯಾರಿಗೆ ಇವ್ ಈಗ ಯಾರು ಇವ್ ತಂದ್ರ ಪಡೋಕರ ಹೆಸರು ಹೇಳ್ರಿ ಅವ್ರ ಪಡೋಕರ್ ರೀ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಕೊಡ್ಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಪುತ್ರ ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಇವ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ 100% ಇವ್ ಏರ್ಲೆ ಬರ್ತಿದ್ದ ಏರ್ಲಿ ಬರ್ತಿದ ಈಗ ಒಂದ್ರಾಗ ಎಡ್ಡ ಆಯ್ತಲ್ಲ ಒಂದರಾಗ ಎಡ್ಡ ಆಯ್ತು ಎಡ್ಡ ಆಯ್ತು ಎರಡರಾಗ ಮೂರನೇದಾಗ ಚಾನ್ಸ್ ಹತ್ತಕ್ಕೆ ಹೆಂಗ ಇನ್ನ ಮೂರನೇದಾಗ ಏನ ಯಾವ್ದಾಗ ಗೋಳ ಐತಿರ್ಲ ಅಲ್ಲೇ ಗೋಳ ಹಿಡ್ದೈತ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಗೋಲ್ ಹಿಡ್ದವ ಎರಡರಾಗ ಮೂರನೇದಾಗ ಚಾನ್ಸ್ ಹತ್ರ ಗೋಲ್ ಹಿಡ್ದವ ಮಣ್ಣಿನ ಹಂಗ ಆಯ್ತಿರ್ಲ ಮತ್ತೆ ಹೆಂಗ್ರಿ ಮಣ್ಣಿನ ಗೋಳಾಗ ಅವ್ ಮೂರನೇದಾವ ಬಂದ ಇವ್ ಬಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬದ್ದು ಎಲ್ಲಿ ಜತ್ಕ ಜೊತೆಗೆ ಎದಕ್ಕ ಯಾವ್ದು ಪದ ಸಂಘದಾಗ ಜತ್ ವಿಧಾನಸಭಾಕ್ಕ ಕರೆ ಮೂರನೇದಾಗ ಅವ 1 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ 1 ಲಕ್ಷ ಮ್ಯಾಗ ಬಂದಲ್ಲ ಮೂರನೇದಾಗ ಹತ್ತದೇನು ವಿಷಯ ನಿತ್ತಲ್ಲ ಅದು ಎರಡರೊಳಗೆ ಮೂರನೇದಾಗ ಏನು ವಿಷಯ ನಿತ್ತಿಲ್ಲ ಅದು ಇಲ್ಲ ಹಿಂಗಾಗಿ ತಾಪ ಹತ್ತದ ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ ತಿಳಿವತ್ತ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ಮದು ಬಸವರಾಜ್ ಪೂಜಾರ್ ಬಸವರಾಜ್ ಕಲ್ಲಪ್ಪ ಪೂಜಾರ್ ಬಸವರಾಜ್ ಪೋದ್ದಾರ್ ಯಾನ್ ಸಾಲಿ ಅದೇನು ಮುಗಿಸಿರಿ 11 ಸದ್ಯ 11 ನೀವು ಸಾಲಿ ಕಲ್ತೀರಿ ನಿಮ್ಮ ಮತದಾನ ಐತಿ ನಿಮ್ಮದು ಆಯ್ತಲ್ಲ ಐದು ಮತದಾನ ಆಯ್ತಾಯ್ತು ಅಂಡ್ ಸದ್ಯ ಮುಂದೆ ಏನು ಮಾಡೋದು ತಿಳಿಯಾಗೈತಿ ನಾನು ಅಂಗಡಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ್ರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಐತಿ ನಿಮ್ಮದು ಅಂದ್ರೆ ನೌಕರಿ ಬಿಕ್ರಿ ಏನು ಮನಗಡಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಲ್ಲಿ ನೀವು ಅಂಗಡಿ ಐತಿ ಬಾರ್ ಠೀಕ್ ಐತಿ ಅಂಡ್ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಶುರು ಐತ್ರಿ ಯಾನ ನಿಮ್ಮ ಅಂದಾಜ್ ಯಾರು ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನಿಸ್ತೈತಿ ನೋಡ್ರಿ ಯಾರು ಆತಾರ ಅನಿಸ್ತೈತಿ ನಿಮ್ಗೆ ಅಂದಾಜ 11 ಉಮೇದವಾರ ಲೇಕೂನ್ ಅದೆಲ್ಲ ಅರ್ಧ ಐತ್ರಿ ನೋಡ್ಬೋದು ಠೀಕ್ ಅದು ನಮಸ್ಕಾರ ಮೌಶಿ ಹಾ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ನಡ್ದ ಕೆಲಸ ರೀ ಏನಿಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಹೊಲ್ದಾಗ ದಗದಾಗ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಹೊಲ್ದಾಗ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವಂತ ಕೂತೀರಿ ಯಾನು ದವಾಖಾನೆ ಬಂದಿದ್ದೀವ್ರಿ ದವಾಖಾನೆ ಬಂದಿರಿ ಬಾರ್ ಆಯ್ತು ದವಾಖಾನೆ ಎಲ್ಲ ಏನ ಇಲ್ರಿ ಇನ್ನ ತಯಾರ ಅದಾರ ಹೆಂಗ್ರಿ ಈಗ ಏನು ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಬಂದವ್ರಿ ಬರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ 11 ಮಂದಿ ಉಮೇದವಾರ ಅದಾರ ಇಕ್ಕೊಂಡ್ರಿ ಹಾ ಅದ್ರೊಳಗೇನವ್ರು ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಗುರ್ತದಾರ ಇಲ್ರಿ ಯಾರು ನಮ್ಗೆ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ಓಡಾಡ್ತಾವ ದುರ್ಗ ತೆಗಿಲತ್ತಾರ ಸದ್ಯ ಜೋರ್ಲಿ ಓಡ್ತಾವ ಸ್ಪೀಕರ್ ಹಚ್ತಾರ ನಮ್ ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ಅಟ್ಟ ಗೊತ್ತೈತಿ ನಮ್ಗೆ ಯಾರು ಗುರ್ತೈತ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾಗಳು ಅಟ್ಟ ಗೊತ್ತೈತಿ ವಿಕ್ರಮ್ ಅಟ್ಟೆ ಗುರ್ತಾವ ನೀವು ಬಾಕಿದವ್ರು ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ ನೋಡಸ್ ಬರ್ತಾರ್ರಿ ಬರ್ತಾರ್ಲೆ ಬರ್ತಾರ್ರಿ ಅವ್ರೇನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರೇನ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಳೂರ್ದಾಗ ಯಾನ್ ನಮಗೂ ಏನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾರ್ಕೊಂಡು ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಮತ್ತೆ ಸರಿ ಒಟ್ಟು ವಿಕ್ರಮ್ ಬರ್ತಾನೆ ನೋಡಸ್ ಆಯ್ತಾಯ್ತು ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಯಾನ್ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ರೀ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶೇಖರ್ ಶಂಕರ್ ಕರೇನವ್ರು ಕರೀನ ಅವ್ರು ಊರು ಯಾವ್ರಿ ಬೀಳೂರು ಬೀಳೂರಿ ಯಾನ್ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಸದ್ಯ ನಾವು ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಸದ್ಯ ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಈಗ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಕ್ ಶುರು ಐತ್ರಿ ಗಾಡಿಗಳು ಓಡಾಡ್ಲತ್ತಾವ ದುರ್ಳ ಹಾರ್ಲತ್ತಾರ ಎಲ್ಲ ಈಗ ಒಂದ್ 8 ದಿವಸನಾಗ ಮತದಾನ ಆತದ್ರಿ ಆತತ್ರಲ್ಲ ಯಾರ ಆಮದಾರ ಆತಾರ ಅನ್ಸುತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ಆಮದಾರ ಆತ್ರ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೋಳ್ಕರ್ ಮಾಡೋರು ನಾವು ಬಿಜೆಪಿ ಐತಿ बीजेपी गोपीचंद पडोकर आता आयत नमस्कार 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 काय नाव आपलं भाऊराज माधव गिज्जी घेतची वय राहणार बेळूर बेळूर काय करता व्यवसाय व्यवसाय बिझनेस आहे बिझनेस आहे कशाच आहे वाळू एमशेड बर 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 एमसेड बर काय खपते का बऱ्यापैकी एमसेड हो बाहेरून आणताय का कसं इथं तयार करताय हां तेच बाहेरून आणतो बाहेरून आणताय बर 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 सध्या विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू झालेली आहे हो अनेक उमेदवार आहेत 11 उमेदवार आहेत हो त्यामुळे काय कुणाची हवा आहे बेळूरमध्ये आहे तर दोघांचं आहे तरी रवी पाटील आणि विक्रम दादांचं दोघांची हवा आहे बर बर त्यातल्या त्यात कोणाची हवा जास्त पळाली आहे दोघांचं पण आहे दोघांचं पण आहे हो बर विक्रम दादांचं विक्रम दादाची हवा आहे दादाने काय कामं केलीत गावात होय गाडी काय काय केलेत काय सभामंडप केलं सगळे रस्त्याचं काम केलं पाणी सोडलंय पाणी सोडलंय पाठीमाग पण आता हत्तीवरती मिरवणूक काढली होती की पाणी साखर वाटली काय त्याचं काय ते दुसरं पहिला बर 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 धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमर पाटील अमर पाटील काय करता व्यवसाय व्यवसाय लॅब लॅब आहे काय बरं बरं सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे एकूण 11 उमेदवार आहेत काय कुणाची हवा आहे बेळूरमध्ये पडळकर साहेब पडवळकर साहेब आहे का बरं वारच तसं आहे हो बर काय कामं त्यांनी दिलीत काय फंडात होय काय दिलं? काय काय कामात नसताना 3 कोटी निधी दिलेत आणि बाकी त्यांना सगळं जजचं प्रॉपर सगळं विचार करून व्यवस्थित त्यांनी विचार करूनच इकडनं उमेदवार निवडले बरं बाकीचे पण अजून जवळजवळ 10 उमेदवार आहेत ना पण यांचं वारं लय जोरात आहे होय बरं
ಸಭಾ ನಿವಣುಕ್ ನಡೆದ ಯಾರದಾರಿ ಊರಾಗ ಹವಾ ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದು ನಾವು ಹೊಲ್ದಾಗ ಬರಲ್ಲ ದೋತ್ರ ಉಟ್ಕೊಂಡು ಹೊಲ್ದಾಗ ಕೊಂಡ್ರವ್ರು ಬರ್ ಇದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಎಟ್ಟಾಗ ಬರ್ತೇನ್ರಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಅದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಏನು ಮಾಡೋರಿ ಎಷ್ಟು ಕೈತೀವಿ ಯಾರು ಹೇಳಿಲ್ಲ ಹೊಡ್ರಿ ನಿಮಗೆ ಹೊಲ್ದಾಗ ಯಾರು ಬರೋದ ಕಡೆ ಯಾರು ಬಳದಿಲ್ಲ ಓಕೆ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ರಿ ಹೆಸರ ಶಿವಗೊಂಡ ಅಡ್ಡ ಹೆಸರ ಕೊಟ್ಕೊಂಡ್ ಊರ ಬೀಳೂರ ಏನು ಮಾಡ್ಲತ್ರಿ ನೀವಂತ ಕೂತೀರಿ ನೀವಂತ ಕೂತೀವ್ರಿ ಈ ಸದ್ಯ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನಡೆದಿಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ಧುಳಾಡ್ಕೋ ತಿರ್ಗಾಳತ್ತೇವ್ ಯಾರದ್ರಿ ಊರಾಗ ಜೋರೇನು ಏನು ಎಲ್ಲ ಜೋರೇ ಅದಾವ ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ಯಾರ್ದದ ಜೋರ್ ಯಾರ್ದದ BJP ಜೋರ್ ಐತಿ ಯಾಕ್ರಿ ಯಾರು ಮಾಡ್ರಿ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡ್ದೈತಿ ಹೇಳಿವ್ರಿ ನಾವು ಯಾರು ನಡೆದ ಹೇಳಿರಿ ಏನ್ ಇದರಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ ಹೆಸರ ರಾಸಾಪುರ ಮಾಳಿ ಊರ್ರಿ ಬೀಳೂರ್ರಿ ಬರ್ ಹೆಂಗ್ ನೀವ್ ಅಂತ ಕೂತೀರಿ ಏನು ಯಾನ್ ದನ ಕಾದಿರ್ತೀವ್ರಿ ದನ ಆಗಿರ್ತಾವ ಸುಮ್ಕೊಂಡಿರ್ತೀವ್ರಿ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ರದು ಒಟ್ಟು ದಿವಳಿಗೆ ಮಾಡಿದ್ರೇನು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದಿವ್ರಿ ಅಣ್ಣ ಯಾರ್ಯಾರು ಲಾಡು ತಿಂದ್ರೇನು ಕರ್ಜೆ ತಿಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚು ಎಲ್ಲ ಜನ್ಮೂರಿ ಎಲ್ಲ ಶುಗರ್ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ ಶುಗರ್ ಅದ ಒಟ್ಟು ತೆಗೆದು ಮಾಡೋದು ನೀವಂತಿರೋದು ಯಾಕೊಳ್ಳಿ ಒಳ್ಳೆಡಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಸುಮ್ ಕೂತು ಬಿಡುದು ಸುಮ್ ಕೂತು ಬಿಡುದು ಮತ್ತ ಮೊಳಕೆ ಯಾವಾಗ ಹೋಗುದು ಆಯ್ತು ರೀ 8 ಸುಮಾರು ರೀ 8 ಸುಮಾರು ಹೋಗುದು ಮನ್ಕೊಳ್ಳೋದು ಮತ್ತೆ ಹರಿಯತ್ತೇದ್ ನಮ್ ದನಗಳ ಕರುಗಳ ನಿವಣುಕ್ ಇದು ನಡೆದ ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ತಿರ್ಗಾಡ್ಲತ್ತೇವ್ರಲ್ಲ ಆಗ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಅಲ್ರಿ ಹವಾ ಯಾರ್ದ್ರಿ ಹವಾ ಯಾನ್ ನಮಗ್ ತಿಳಿಯಲ್ರಿ ಚಲೋ ಐತಿ ಮಾತ್ರ ಎಲ್ಲಾರು ಮಾಡ್ಲೆ ಕುಸ್ತಿ ಆಡಾರ ಆಡ್ಲೆ ಪಾಪ ಬೇಕ್ರಿ ಎಷ್ಟ್ ಮಂದಿ ಉಮೇದವ್ರ ಅದಾರ 4 ಮಂದಿ ರೀ 4 ಮಂದಿ ಅದಾರ 11 ಮಂದಿ ಅದಾರ ಟೋಟಲ್ 11 ಮಂದಿ ಅದಾರೆ ನಮ್ಗೆ ಲೆಕ್ಕ ತಿಳಿಯಲ್ಲ ಹೇಳ್ರಿ ಮತದಾನ ಹೆಸರಿಗೆ ಅದ ಓರಿ ಮತದಾನ ಹೆಸರಿಗೆ ಮತದಾನ ಬುಧವಾರ ಐತೆ ಮತದಾನ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿ ಮತದಾನ ಎಲ್ಲ ಮತದಾನ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಮತ್ತೆ ಅದು ಎಲ್ಲ ಊರಾಗ ಆ ಕಡೆ ಹೋದ್ರೆ ಮತದಾನ ಯಾರು ಮಾಡೋರು ಬಂದ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತೀವ್ರಿ ಗಾಡಿ ಇರ್ತೈತ್ರಿ ಸಂಘಟ್ರಿ ಇರ್ತಾ ಇಲ್ರಿ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ ಮಾಡ್ಲತ್ರಿ ಏನ್ ಪಟ್ಟಿ ಮಾಡ್ಲತ್ರಿ ದೇವ್ರದು ಜಾತ್ರೆ ಅದ್ರಿ ಹೆಸರೇನ್ರಿ ನಿಮ್ದು ಮುರುಗಪ್ಪ ಕಬಾಡ್ಗಿ ಊರ್ರಿ ಬೀಳೂರ ಈಗ ಸದ್ಯ ನಿವಣುಕಿದ ಎಲ್ಲ ದಂಗನದ ಎಲ್ಲ ಗಾಡಿಗಳು ತಿರುಗಾಡತ್ತೇವ ಸ್ಪೀಕರ್ ಹಚ್ಚಾರ ಯಾನ್ ಊರಾಗ ಯಾರ್ರಿ ಹವಾ ಯಾರ್ದದ ನಮ್ಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮತದಾನ ಸರಿ ಗೊತ್ತೇನು ನಿಮ್ಗೆ ನಾವು ಅದೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮತದಾನ ಮಾಡ್ಲಾಕ ಹೋದ್ರಿಲ್ಲ ಯಾರೇ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಬರ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಮತದಾನ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ 100% ಮಾಡ್ಬೇಕಾ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಏನ್ ಹೆಸರ ಸಾವಂತ್ ಕರೇನವ್ರು ಊರ ಬೀಳೂರ್ ಈ ಸದ್ಯ ನಿವಣುಕ್ ಏನ್ ನಡೆದಲ್ರಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ನಡೆದೈತಿರ್ಲ ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಅದಾರ ಉಮೇದವ್ರ 2-3 ಮಂದಿ ಅದಾರ ಯಾವ್ದ್ರಿ ಹವಾ ಏನ್ ಎಲ್ಲಾರ್ದು ಸೌನ ಐತ್ರಿ ಸೌನೆ ಅದ ಒಟ್ಟು ಕಮ್ಮಿ ಜಾಸ್ತಿ ಯಾರು ಇಲ್ಲ ಏನೋ ಇಲ್ಲ ನೀವು ಮತದಾನ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿಲ್ಲ ಹೋಗ್ತೀವ್ರಿ ಎಷ್ಟು ತಾರೀಕಿಗೆ ಮತದಾನ ನಾಳೆ 20 ತಾರೀಕು ರೀ 20 ತಾರೀಕಿಗೆ ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ರೀ ಏನ್ ಹೆಸರ ಸುಭಾಷ್ ಬಾಬು ಪೊದ್ದಾರ್ ಊರು ಬೀಳೂರು ಯಾನ ಬಂಗಾರ ಅಂಗಡಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಏನಿಲ್ರಿ ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ ಮಾಡ್ತೀರಿ ಪೊದ್ದಾರ ಶೇತಿ ಮಾಡ್ತಾ ವಿಶೇಷ ಅದ ಮತ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ ಇಲ್ರಿ ವಾಟಿಗೆ ಬೇಕಂತ ಮಾಡ್ಬೇಕಾದ ನೀವು ಬಂದೇವ್ರಿ ತಲೋದಾಗ ಯಾರು ಬಿಟ್ರ ನೀರ ಯಾರೇನು ಬಿಟ್ರಿ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ರಿ ಊರಾಗ ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬೆಂಗಳೂರು ನಡೆದ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ದೌರ ನಡೆದ ಎಲ್ಲ ನಡೆದ ಹವಾ ಯಾರ್ದು ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ನಡೆದೈತಿರ್ಲಿ ಇನ್ನ ಯಾರ್ದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಹವಾ ಹೇಳ್ರಿ नमस्कार काय नाव आपलं रावसाहेब मनसुळी काय कुठे फिरायला कुठं नाही आलो तो आपलं प्रचाराला बरं काय सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चालू आहे एकूण 11 उमेदवार आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विक्रमदादा सावंत आहेत की भाजपच्या वतीनं पडळकर आहेत त्यानंतर अपक्ष उमेदवार रवी तपनगड आहेत BSP कंड विक्रम ढोणे आहेत आणखीन एक अपक्ष उमेदवार आहेत पसरगीचे कोदिनवाडीचे आहेत बाकी बरेच आहेत बीळूर परिसरात कोणाची हवा विक्रमदादांची हवा आहे बरं काय केलीत कामं त्यांनी विक्रमदादांनी गेले पहिले सुरुवातीला 8 महिने पाणी सोडलं होतं त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी आता 3-4 महिने सलग पाणी सोडलंय आणि आजपर्यंत बिळूर भागामध्ये एवढं पाणी सोडणारा हा पहिला आमदार आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी या गावामध्ये गुरु बसवेश्वर मठ असू दे भैरवनाथ मठ असू दे किंवा रस्त्याची कामं असू दे ते सगळे त्यांनी केलेले आहेत आणि आता साळमळी उमराणी रोड हा मोठा रोड आहे तो रोड आता अलीकडच्या काळामध्ये तो धरला गेला आहे आणि सगळ्यात तालुक्यामध्ये आज सगळ्यात मोठा निधी त्यांनी दिला आहे जवळजवळ 2,900 कोटी रुपयाचा निधी आज जत तालुक्यामध्ये आला आहे
आणि आजपर्यंतच्या झालेल्या आमदारामध्ये एवढा निधी आणणारा हा पहिला आमदार आहे. त्याच्यामुळं विक्रमदादांच्याबद्दल वातावरण चांगलं आहे. तरुण पिढी त्यांच्या सोबत आहे, वयोवृद्ध आहेत, महिला आहेत. त्याच्यामुळं काय निवडून यायला अडचण नाही. बाकीचे 10 उमेदवार म्हणतात हा तालुका आमच्याकडे द्या, आम्ही तालुक्याचा दुष्काळ हटवू, त्यानंतर वेगवेगळे विकास निधी आणू असं म्हणतात. त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? नाही, आता हे विकासच करायला आलाय. आता आजपर्यंत त्या 60-70 वर्षाच्या कालावधीत जर बघितलं तर विधानसभेमध्ये आजपर्यंत जत तालुका पटलावर आहे हेच कुणाला माहिती नव्हतं. त्यांनी जत तालुका हा पटलावर आणला पहिला हे विक्रमदादांनी, आणि 214 प्रश्न विचारले. आज 214 प्रश्न त्यांनी सुरुवातीला ज्या वेळेला 20 प्रश्न त्यांनी अधिवेशनामध्ये मांडले, त्यावेळेला मांडल्यानंतर त्या सचिवांच्याकडं ज्या वेळेला सचिवांनी यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळेला सचिव साहेबांनी विचारलं की बाबा हे एवढं तुम्ही प्रश्न मांडला, आजपर्यंत जत हे आहे हे पटलावर सुद्धा माहिती नव्हतं, अशी परिस्थिती त्यावेळची होती. त्याचा साक्षीदार मी आहे. त्यांनी ज्या वेळेला सचिवांनी बोलवलं त्यावेळेला मी तिथं समक्ष होतो, आणि त्यातली जवळजवळ 20 त्यांनी त्याच वेळेला काहीतरी 14-15 कामं मंजूर करून दिली, आणि त्यांनी आमदार साहेबांचा आभार मानलं. आणि त्यावेळेचे त्यांनी काय म्हटलं की बाबा एवढं म्हणजे सुरुवात असताना तुम्ही एवढं प्रश्न मांडला तालुक्यासाठी, याच्यासाठी मी तुम्हाला बोलवलं इथपर्यंत, असं त्यांनी त्यावेळेला सचिवांनी सांगितलं. एकंदरीत मग जोरात चालू आहे सध्या? जोरात चालू आहे. 100% विक्रमदादांचा विजय नक्की आहे. हवा कोणीकडून कुठं चालू आहे? सगळीकडे हवा विक्रमदादांची जोरात आहे. जोरात. ओके, धन्यवाद. ಮಾದೇವ್ ಗಡಿಕರ್ ಮಾದೇವ್ ಗಡಿಕರ್ ಊರ ಎಲ್ಲ ಬೆಳೂರು ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ? ಶೇತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. शेती ಮಾಡ್ತೀರಿ. ಕಬ್ಬ, ಎಲ್ಲ द्राक्षे? नुसता बिळूरೊಳಗೆ द्राक्षे ಕಾಣೋದು ಹೆಚ್ಚ? ನಾವು ನೀವು ಸ್ವತಃ ತಿತ್ತೀರಿ द्राक्षे? ತಿಂತಿಲ್ಲ ತಿತ್ತೀರಿ? ಬಂದ್ ಬರ್ತೀವಿ. ಬೇದಾನೆ ತಿತ್ತೀರಿ? ಎಲ್ಲ ವರ್ಷ ತನಕ ಬೇದಾನೆ ಅದಾವ ಮನೆಯಾಗೆಲ್ಲ? ಹೊಸ್ತಾಗ ವರ್ಷ ತನಕ ಇಡುದಿಲ್ಲ, ಒಟ್ಟು 1 ತಿಂಗಳಿಗೆ ಇಡುದು. ಒಟ್ಟು ಯಾರು ಹವಾ ಹೊಂಟದ ಈಗ ಸದ್ಯ ನಿವಣ್ಣುಕ? ಈಗ ಯಾರು ಹೇಳಲ್ಲ, ಯಾರದ ಜೋರ? ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಲ್ಲ, ಈಗ ಎಲ್ಲ ಮುಗ್ದೈತದ. ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು? ಈಗ ಹೇಳಲ್ಲ, ಕಳಿಸಿಲ್ಲ. ನಾವು ಇಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಧನ್ಯವಾದ. ನಮಸ್ಕಾರ. ಊರ ಹೆಸರೇನ್ರಿ? ಹೆಸರ ಉಳ್ಳು ಮನೆಗೆ ಊರ ಬೀಳೂರು. ಬಿಳೂರ. ಯಾನ ನೀವಂತ ಕೂತ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಸುಮ್ ಕೂತಿದ್ದೆವು. ಈಗ ನಿವಣ್ಣುಗ ಗಡಬಡಿ ನಡೆದ ಯಾನ್ ದಂಗ? ಯಾರು ಗೊತ್ತದ? ಯಾರು ನಿಂತಾರ ಏನ್ ಗೊತ್ತೇನು? ಮತದಾನ ಹೆಸರಿಗೆ ಅದ? ನಮ್ಗೆ ಯಾರು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. ಮತದಾನ ಮಾಡ್ಲಾ ಹೋತಿರಿಲ್ಲ? ಹೋತಿರಿ? ಓಕೆ ಓಕೆ. ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ನಮಸ್ಕಾರ. ಏನ್ ಹೆಸರ? ಬಾಬು. ಅಡ್ಡ ಹೆಸರ? ಕೆಂಪವಾಡ್. ಕೆಂಪವಾಡ್. ಊರ್ರಿ? ಬೆಳೂರ. ಬೆಳೂರ. ಏನು ಹೊಲ್ಕೊಂಡ್ರಿ? ಹೊಲ್ಕೊಂಡ್ರಿ. ಯಾರು ನಿವಣ್ಣು ಗಡಬಡಿ ನಡೆದ ಸದ್ಯ ದಂಗ ನಡೆದ? ನಡೆದಾರಲ್ಲ ಮತ್ತೆ ಯಾರಾದ್ರಿ ಜೋರ? ನಾವೇನ ಭಾಳ ಊರಾಗ ಬರಲ್ರಿ. ಊರಾಗ ಬರೋದಿಲ್ಲ, ಕಾಲುಗಳು ಬಾದ ಆಗ್ಯಾವ. ಬರ ಮತದಾನ ಹೆಸರಿಗೆ ಅದ? ಮತದಾನ ಎಷ್ಟ್ ತಾರೀಕಿಗೆ ಮತದಾನ? ಎಷ್ಟ್ ತಾರೀಕಿಗೆ? ನಾಯನ ಆಟ ಒಂದು 20 ತಾರೀಕಿಗೆ ಮತದಾನ. ಮತದಾನ ಮಾಡಕ್ ಬರ್ತಿರಿಲ್ಲ? 100% ಬಂದು ಮತದಾನ ಮಾಡಿ. ಯಾವಾಗೂ ಬಿಡಲ್ಲ ನಾವು. ಒಟ್ಟು ಮಾಡ್ತೀರಿ? ಒಟ್ಟು ಮಾಡ್ತೀವಿ. ओके धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? श्रीशैल कोटकोंड. श्रीशैल कोटकोंड. राहणार बिळूर. बिळूर. तुम्ही पहिला होता काय? नाही हो, सोडलंय. सोडलाय वय. किती वर्ष करत होता? पहिलवान की 4 वर्ष. आता इथं बिळूरला काय येळदिरीला भरत आहे की पहिलवानचं तुम्ही? हे आता आहे की उद्याच्याला आहे काय? उच्चेश्वरचं मैदान जोरात भरलाय. बर. सध्या निवडणुकी हवा सुरू झाली आहे. काय कोणाचा जोर आहे? सगळ्यांचं जोर दिसायला लागले मला. बर. 11 उमेदवार आहेत सध्या मैदानात. बर. कोणाची हवा आहे मग? काय दोघं तिघाचा हवा आहेच की. आहे हवा. ओके. काय नाव आपलं? ओंकार घेजी. ओंकार घेजी. राहणार बिळूर आहे वय. तरुण युवक आहात तुम्ही, त्यामुळं किती मतदान आहे आता? चौथा आहे. बरं. काय करताय व्यवसाय? शेती करताय. काय शेती आहे का व्यवस्थित? चांगलं. बरं. सध्या विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू झालेली आहे. चालू आहे. 11 उमेदवार आहेत. काय कोणाची हवा आहे बिळूरला? भाजपचा आहे. बरं. का बरं? भाजपनं काम केलं. कामं केले. बरं. किती तारखेला मतदान? 20 तारखेला मतदानाला जाताय की नाही? जाताय. Press the bell icon on the video and never miss another update.